महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी ज्या वर्षी चाललेली आहे त्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं आणि त्यामध्ये भाषणापुरतं महात्मा ज्योतिराव फुलेंची नावं घेणारी ही सर्व पक्ष पूर्णपणे एक्सपोज झालेली आहेत। सभागृहामध्ये 3 विधेयकं मांडण्यात आली होती। 134वे संविधान दुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश याकरता हे लागू करण्याचे विधेयक। खरं म्हणजे आपल्याला कल्पना असेल 1976ला जेव्हा देशामध्ये डिलिमिटेशन झालं त्यावेळी संविधान संशोधन करून आपण निर्णय घेतला की 1971ची लोकसंख्या फ्रीज ठेवून 2000 सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही आणि या संदर्भात 2002 साली जेव्हा डिलिमिटेशन कमिशन तयार झालं त्याही वेळी विशेषतः जे दक्षिणेतली राज्य आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, महाराष्ट्र त्यातलं एक राज्य आहे की ज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल केला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून 2002 साली माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पुन्हा त्याला 20 वर्षाची वाढ दिली आणि 71च्याच लोकसंख्येवर 2002 साली डिलिमिटेशन केल्यामुळे राज्याअंतर्गत डिलिमिटेशन झालं। देशाच्या एकूण जागा ज्या आहेत त्यात कुठलाही बदल झाला नाही। परंतु 2023 साली ज्यावेळी महिला आरक्षणाकरता संविधान संशोधन झालं त्यावेळी त्या संविधान संशोधनाच्या माध्यमातून सेन्सस आणि डिलिमिटेशन या दोन्ही पूर्ण करून त्या ठिकाणी हे विधेयक लागू करण्यात येईल असं संविधान संशोधन झालं। याचा अर्थ परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत। 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत।